जी आर निघतात शासनाचे तर त्याची अंमलबजावणी त्वरित होतं, मग आमची अंमलबजावणी का झाली नाही? कारण तेच सरकार म्हणजे शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो काय जी आर निघाला मार्चला, त्यानंतर मला वाटतं नोव्हेंबर पर्यंत शिंदे साहेबच होते, मग ती अडचण का होती? अंमलबजावणी का झाली ना? आजही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक बसतात आणि बसून ते ग्रामसेवक काही करतच नाही म्हणजे बॉडी नसल्यामुळे त्यांना तो ठरावचा अधिकार नाही वगैरे, किंवा काही टॅक्स लोक भरतात बाबा आज जातील उद्या जातील परवा, नुकसान आमचंच होतं ना. आज आहे 19 पासून आजपर्यंत बहिष्कार, मला वाटतं 7-8 कोटी रुपये आमचे 15 वित्त आयोगाचे डुबले इथं बॉडी नसल्यामुळे. मग हे कोण भरून काढणार? आज वय चालले, नवीन पोरं यंग पोरं आहेत त्यांचं वय चाललंय, आमचं वय संपत आलं, ह्याला दोषी कोण? मग जे काही करायचं होतं तर तुम्हाला ते अंमलबजावणी करून पूर्णत्वाला आणायला पाहिजे होतं. शहापूर झाली आणि ही झाली मुरबाड झाली, त्यावेळी नगरपंचायतीचा पण यावेळी त्यावेळी प्रस्ताव होता, तर त्यावेळी एक पत्र दिलं गेलं या समितीच्या माध्यमातून की आम्हाला नवी मुंबईच पाहिजे, म्हणून ते थांबलं गेलं. त्यावेळी ती फॉर्म झाली, शहापूर फॉर्म झाली, मुरबाड फॉर्म झाली, नगरपंचायत द्या. 17 नगरसेवक होईल, सर्वांचा आत्मा तृप्त होईल. 17 नगरसेवक, 17 51 सदस्य होते, एका पॅनलचा एक नगरसेवक, 17 नगरसेवक होतील, सगळ्यांचा आत्मा तृप्त होईल. द्या नगरपंचायत.